निश्चित लांबटे साहेब. कोणतं चिन्ह? घड्याळ. वातावरण खूप छान आहे, कारण याची सभा पाहता आणि लोकांचा रोजचा उदंड प्रतिसाद 100% डॉक्टर किरण लामटे साहेब. कोणतं चिन्ह? घड्याळ. किती नंबर? 2 नंबर. विजन मतदारसंघाचा विकास एवढंच विजन आहे. नमस्कार, आरके न्यूज मराठीच्या हवा कोणाची या विशेष कार्यक्रमात मी सध्या अकोले या विधानसभा क्षेत्रात आहे आणि या ठिकाणी अकोला विधानसभा क्षेत्रामध्ये घड्याळ या चिन्हावर किरण लामटे हे निवडणुकीला सामोरे जात आहे. आपल्याबरोबर बोलण्यासाठी उमेदवार देखील आहे, कार्यकर्ते देखील आहे, मतदार देखील आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत अकोले मतदारसंघाविषयी आणि लाडकी बहीण या ठिकाणी आपल्याबरोबर आहे, जी महायुती सरकारने योजना चालू केली. त्या योजनेला मोठा प्रतिसाद मिळतोय. अशी लाडकी बहीण देखील आपल्याबरोबर आहे. पण पहिले त्यांच्यापासून सुरुवात करूया. काय सांगशाल, कसं वातावरण आहे? निश्चितच राज्यामध्ये महायुतीला पोषक वातावरण आहे. महायुतीच्या सरकारने जे 2.5 वर्षात काम केलेले आहे ते विकासाला धरून केलेले आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याचे काम केलेले आहे. युवा असतील, महिला भगिनी असतील, शेतकरी असतील, असा कुठलाही घटक नाही ज्याच्यासाठी महायुती सरकारने काम केलेलं नाही. विशेष करून आपण लाडकी बहीण योजना बोलतो, अन्नपूर्णा योजना बोलतो, त्यासारख्या युवा कौशल्य योजना असेल, वयोद्ध योजना असेल, यासारख्या योजना ज्या सर्व समावेश घटकांसाठी काम करणाऱ्या आहेत त्या सगळ्यांना धरून महायुतीने निर्णय घेतलेले आहे. त्याचबरोबर महायुती सरकारमध्ये राज्याचं इन्फ्रास्ट्रक्चर हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात म्हणजे 2024 मध्ये देखील महायुतीचा झेंडा विधानसभेवर फडकेल अशी सर्व तरुणींना असेल, युवक वर्गाला असेल, मतदार राजाला असेल, ही शाश्वत गॅरंटी आहे. सध्या अकोले विधानसभा क्षेत्रात कोणाची हवा आहे? निश्चित डॉक्टर किरण लामटे साहेब. कारण गेल्या 40 वर्षामध्ये घराणेशाहीला कुठेतरी तोड देत 19 मध्ये विधानसभेवरती लामटे साहेबांनी विजय मिळवला आणि अकोले विधानसभा मतदारसंघातले जे काही कामं प्रलंबित होते किंवा जे स्वप्नच कधी अकोल्याने बघितले नव्हते ते पूर्ण करण्याचं काम आदरणीय किरण लामटे साहेबांनी केलेलं आहे. त्यात प्रामुख्याने असेल अकोल्यातील प्रत्येक गावापर्यंत रस्ते पोहोचवण्याचं काम असेल, पाणी नळ योजना असेल किंवा विविध योजना जे बाजारत कित्येक वर्षानुवर्ष अक्षरशः गटारासारख्या वास्तव्यात राहत होतं. पण त्यावेळेस मागील काही आमदारांना त्याच्यावर काम करावं असं वाटलं नाही. पण गेल्या 5 वर्षामध्ये आदरणीय लामटे साहेबांनी जो काही अकोल्यात अमुल्य बदल घडवलाय हा निश्चित कौतुकास्पद आहे आणि अकोल्याची जनते महायुती सोबत आहे, म्हणजेच किरण लामटे साहेबांसोबत आहेत. काय ठरलंय? निश्चित लामटे साहेब. कोणतं चिन्ह? घड्याळ. घड्याळ चिन्ह. या आपल्याबरोबर उमेदवार आहे आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारणार. कसं वातावरण आहे सर? वातावरण खूप छान आहे, कारण याची सभा पाहता आणि लोकांचा रोजचा उदंड प्रतिसाद पाहता. खरं तर 8 नोव्हेंबर राघोजी भांगऱ्यांची जयंती आणि श्रीनगरवरून एका जवानांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं जय हिंद, फोनवरून बोलले की जय हिंद सर. म्हटलं जय हिंद साहेब, तुम्हाला मी श्रीनगरवरून पहिलं पोस्टल मतदान करतो आहे. मी अकोले तालुक्याचा आहे. खरं तर जो देशाचा जवान, ज्या सुरक्षेवरती आपण शांततेने ह्या देशात राहतो आहे, कामधंदा करू शकतो, सुरक्षित आहे, त्या जवानाचं मत जेव्हा सुरू होतं आहे किंवा एखाद्या आता जे शिक्षक वर्ग आहे, नोकरदार आहे, जेव्हा आता वोटिंग झाले, पोस्टल वोटिंग, तर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला मतदान केलं. दिव्यांगांचा फोन जेव्हा येतो ते सांगतात, त्यांचा ब्लेस आहे, आशीर्वाद आहे की ते सांगताय आमदार साहेब तुम्हाला मी. तर मला वाटतं आमची मतदानाची सुरुवात झाली ना, आजची सभा त्याच्यावर शिक्कामोर्तब 2024च्या निवडणुकीचा जो गुलाल आहे 23 तारखेचा तो निश्चित झालेला आहे. 23 तारखेचा गुलाल निश्चित झालेला आहे. परंतु आता पुढचं विजन कसं असणार? विजन मतदारसंघाचा विकास एवढंच विजन आहे. त्याच्यामध्ये रस्ते चांगले करायचे, शाळांच्या इमारती चांगल्या, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं द्यायचं, गुणवत्तेचं शिक्षण भेटलं पाहिजे, डिजिटल स्कूल, अंगणवाड्या करायच्या, लोकांना शेतीला पाणी द्यायचं, त्याच्यासाठी 12माही मुळा किंवा आढळा 12माही करायचे. प्रवरेच्या पाण्यावर कुणाचा डोळा असेल तर ते त्यांचं जे हक्काचं पाणी ह्या भूमिपुत्रांचं ते त्यांना भेटलं पाहिजे. बाकी MIDCची निर्मिती, आरोग्यदृष्ट्या उपजिल्हा रुग्णालय हे उभं करणं आहे. शैक्षणिक गुणवत्तेमध्ये आपल्याला मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज असं शैक्षणिक हब आणायचं आहे. इथं अजून शहापूर मुंबईला जोडणारा जो रस्ता आहे तो घाटंदिवे रस्ता करायचा आहे. तोलारखिंडचा बोगदा आहे त्याचं काम करायचं आहे. आणि सगळ्यात मोठं MID अकोल्यात यायला जो शहापूरपासूनचा जो यायला किंवा कसारा शिर्डी रेल्वे मार्ग आहे त्याला पूर्ण करायचे किंवा त्याची मंजुरी घ्यायची, अशी बरीच कामं विजनमध्ये. मागील 5 वर्षात असं कुठलं काम नाही झालं ते आजही मनात आहे आणि ते भविष्यात करायचं?
मागील 5 वर्षामध्ये जी देवीच्या घाटाला घाटनदेवी म्हणजे शहापूरच्या चोंडे रस्त्याला पैसा निधी सर्वेसाठी पडला, पण ते पूर्णत्वाला नाही गेले, ते पूर्ण करायचं आहे. इकडं तोलाडखिंडचा प्रश्न आहे, ते करू शकेल, ते पूर्ण करायचं आहे. मुळा बारामाहीमधले काही प्रश्न आहेत, गोडबोले गेट किंवा लोअर आंबेडकरचं, ते पूर्ण करायचं. आढळ्यातला जो पश्चिम पाणी वळण योजना आहे ती करून आढळा बारामाही करण्यासाठी मदत करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एज्युकेशनल हब उभं करून मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज उभी करायची. ही राहिलेली माझी स्वप्न ती पूर्णत्वाला न्यायची. एज्युकेशनल हब पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा मानस उमेदवार किरण लामटेंनी आपल्याशी व्यक्त केला. आपल्याबरोबर काही पदाधिकारी देखील त्यांच्याकडून देखील जाणून घेणार. काय किरण लामटे साहेबांचं काम कसं आहे? खरं तर कामाच्या बाबतीत तर तोडच नाही, परंतु 2019ला या अकोले तालुक्यात जो काही इतिहास झाला, जी काही क्रांती झाली, आणि खरं तर या 5 वर्षात डॉक्टर किरण लामटे साहेब या सर्व मतदारांच्या या ऋणात, ते तर ऋणात आहेच, पण उतराई होण्याचा कसोशीने त्यांनी प्रयत्न केला. आणि म्हणून आमच्याची सर्व मतदारांची एक लोकभावना अशी आहे, एक देवदुर्लभ लोकप्रतिनिधी खरं तर आम्हाला लाभला. आणि असा देवदुर्लभ लोकप्रतिनिधी लाभल्यामुळं त्यांना पुन्हा एकदा संधी देऊन पुन्हा या विकासाचा गाडा असाच अविरत चालू ठेवायचे अशी सगळ्यांची भावना आहे. काय ठरलं मग? 100% डॉक्टर किरण लामटे साहेब. कोणतं चिन्ह? घड्याळ. किती नंबर? 2 नंबर. 2 नंबर घड्याळ चिन्ह. नमस्ते. नमस्कार. काय ना? शुभम देशमुख, कुठले? कोतुळ. कोतुळ. कसं काय वातावरण? एकदम जोरात आहे. कोणाचं? लामटे साहेबांचं. कशामुळं? विकास कामांमुळं, जनसंपर्कामुळं. जनसंपर्क. यापूर्वी भेटले कधी? हो, कायमच. काय मच. बर, या. काय ना? देशमुख अभिजित, कुठले? कोतुळ, कोतुळ. मतदारसंघ? अकोले. अकोले मतदारसंघ. हो. कोणाची हवा आहे? डॉक्टर किरण लामटे. का बरं? विकासांमुळं विरोधक आले का नाही? आलेत, पण असेच बोलथापा देतात. कोणाला बाटलीचं आम्ही दाखव, ते दाखवतं. जनता एवढी वेडी नाही आहे की त्याच्या मागं पळणारे लोक. जनता तालुक्याची सुज्ञ आहे, ती विकासाच्या मागं जाणारी. विकास कोण करणार? डॉक्टर किरण लामटे आणि त्यांच्या याच्यामध्ये अजितदादा पवार आहेत, त्यांच्या या सहवासाने ते विकास करणार. विकासावर जनता मतदान करणार आहे असं या ठिकाणी आपल्याशी बोलताना कार्यकर्ते मतदारांनी व्यक्त केलंय. RK न्यूज मराठी हवा कोणाची या विशेष कार्यक्रमात अकोल्यातून आज आपण आढावा घेतलाय. RK न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे, अकोले, अहिल्यानगर.